तिकडे अहमदनगरमध्ये एसआरपीएफ केंद्राबाहेर रोहित पवार दाखल झालेत। एसआरपीएफ केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। केंद्रात जाण्यासाठी रोहित पवार समर्थक आग्रही आहेत। रोहित पवारांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत सध्या चर्चा सुरू आहे। अहमदनगरमधल्या एसआरपीएफ केंद्रामध्ये लोकार्पण हे वादग्रस्त ठरताना बघायला मिळते। कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे आणि सध्या रोहित पवारांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे। तर रोहित पवार समर्थकांचा केंद्रामध्ये शिरण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता रोहित पवार आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। एसआरपीएफच्या केंद्राबाहेर रोहित पवारांचे समर्थक हे आक्रमक झालेले आहेत आणि आता पोलीस अधिकारी आणि रोहित पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। एसआरपीएफ केंद्राबाहेर कडेकोट बंदोबस्त आहे आणि रोहित पवारांसोबत आता पोलिसांची चर्चा सुरू आहे। इकडे रोहित पवार समर्थकांनी केंद्रामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, त्या पार्श्वभूमीवर त्यांची घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली। मात्र सध्या जी चर्चा सुरू आहे त्यातून काही आता पुढे मार्ग निघतो का पाहणं महत्त्वाचं आहे। सुनील भोंगळ आपल्याला ताजी अपडेट देतील। सुनील, चर्चेमधून काही मार्ग निघतोय, काही पर्याय ठेवलाय पोलिसांनी आता? नक्कीच आपण सुंदर बघितलं या ठिकाणी जवळपास तासाभरापासून या ठिकाणी गोंधळ जो आहे तो आमदार रोहित पवार यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये सुरू असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि आता रोहित पवार यांनी पोलिसांनी जे बॅरिगेटिंग केलेलं होतं ते ओलांडून आता ते गेट पर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना देखील ते शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र कार्यकर्ते काही ऐकायला तयार नाहीत। कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की त्यांना प्रशिक्षण केंद्राच्या आतमध्ये जायचं आहे। आता चर्चा जी आहे तर ती सध्या सुद्धा सुरू असल्याचे एकंदरीत पाहायला मिळतं आहे। आमदार रोहित पवार देखील आक्रमक झाल्याचे एकंदरीत पाहायला मिळतं आहे आणि ते देखील आग्रही आहेत आतमध्ये जाण्यासाठी। सुनील, पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? त्यांनी रोहित पवारांसमोर नेमकं काय पर्याय ठेवलाय? आता कशा प्रकारे या सगळ्यातनं मार्ग काढता येईल? पोलीस काय म्हणतात? पोलिसांचं म्हणणं आहे की संबंधित जे प्रशिक्षण केंद्र आहे त्याचं काम हे 100% पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे कुठेतरी हे काम पूर्ण झाल्यानंतरच आपण लोकार्पण जो आहे तर तो करायला हवं होतं। आणि दुसरी गोष्ट वरिष्ठांकडनं त्यांना तशा पद्धतीचे आदेश देण्यात आले तर पोलिसांनी नक्कीच सुनील, अपडेट घेत राहू वेळोवेळी। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा सध्या पोलीस आणि रोहित पवार यांच्यामध्ये एक चर्चा सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काय नेमका तोडगा निघतो, काही मार्ग निघतो का पाहणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।